हे बघा, मी एवढंच सांगतो की माणसाचं वयाचं नंबर हे फक्त वाहन असतो, जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्य काळामध्ये दाखवून देऊ। पालकमंत्री झाले तर असंही त्यांनी चौगुले यांनी सांगितलं। काय झालंय? मुकेश अंबानी यांच्यामुळे तुम्हाला पालकमंत्री पद मिळालेलं आहे। ठीक आहे, म्हणजे मी काही ना करत नाही, सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाले। चला, विरोधकांचा असा आरोप होत आहे की रक्षाबंधन तुम्ही साजरी करता परंतु लाडक्या बहिणींना काही ठिकाणी वंचित ठेवता, त्यांचे जे पैसे देतात ते सुद्धा कमी करून टाकले सरकार। नाही, प्रश्न असा की ज्या भगिनींना देणं गरजेचं आहे त्यांना निश्चित दिलं जाईल। आता शासकीय कर्मचारी असलेल्या आमच्या भगिनींनी जर त्या ठिकाणी बहिणीला देणारा जो भावाचा जो प्रेमाचा भाग आहे तो घेणं उचित नव्हतं, म्हणून त्या ती छाननी झालेली आहे। एरवी त्यांच्याविषयी त्या ज्याला अडचणीत येतील शासकीय भगिनी सुद्धा, तरी त्यांच्या मतीला आम्ही धावून जाऊ। जय जवान गोविंदा पथकाने 3 वेळा 10,000 लावलेला आहे आणि यावरती प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला कोळा लगावलेला आहे। जाऊ द्या नाही, हे बघा, या विषयी साहेबांनी पाडलं होतं। जाऊ दे। काम केलं पवार साहेबांवर। अरे हे बघ, आता मला ह्या राजकीय प्रश्नांची उत्तर द्यायला मी इथे नाहीये, मी फक्त रक्षा प्रदान करण्याच्या विषयाकरता इथं आलेलो आहे। चला, जनता दरबार 22 तारखेला गडकरी रंगायतांना आहे। तर 22 तारखेला जनता दरबार असणार असं गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे। ठाण्यात रक्षाबंधन महाअभियान कार्यक्रमाचं आयोजन गणेश नाईकांनी केलं।